या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ढकलाढकली करून का होईना पण धनंजय मुंडेचा राजीनामा अखेर घेतला। एवढी क्रूर हत्या होऊन देखील आरोपीला पाठीशी घातलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं यात बोलू नका। संतोष देशमुख यांनी काही केलं नव्हतं तरी देखील त्यांची क्रूर हत्या झाली याचा बदला घेतला पाहिजे। संतोष देशमुख आमच्या घरातील लेकरू आहे, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत। मी माझं दुःख देखील व्यक्त करू शकत नाही। माझ्या भावाला फुलासारखं जपलं होतं। माझ्या भावाला वाटलं पाहिजे की पूर्ण येऊन गेलं बसून बदला घ्यायचा बदला गरजेचं होतं। पण काय म्हणजे खरं तर हे विचारणं देखील आम्हाला वाईट वाटतंय की कुटुंबियांना याची कल्पना होती। कोणालाच नसेल राज्यात वाईट म्हणजे आणखी नाही त्यांना माहीत आहे का नाही घरात म्हणजे आतल्यांना नाही माहिती मला यांना समजा तुम्ही घराला माहिती पण धीर धरावं लागेल। आपल्या संतोष भाईवरती हसले हसता चेहरा कार्यक्रम केला, हसत्या चेहऱ्याचा कार्यक्रम केला। जाणून बुजून काहीच नव्हतं केलेलं त्यांनी, तरी पण त्यांना हसता चेहरा पुन्हा हसता नाही दिसला। त्यांना संतोषबाई स्वप्न पूर्ण करावं लागलं। संतोषबाईवर जे हसले संतोषबाईला हसायला लावावं लागणार, बदला घ्यावा लागणार, बदलावर आहे धीर दिला धीर द्यायला आला नाही द्यानं नाही त्यांना आज कचले राज्यांनी आज त्यांना धीर देण्याची गरज। आपल्या घरातले लेकरं कशी मधूचे भाव करते राज्यातले मराठी पण आमच्या कुणाच्या घरातला मेला असता मराठींचा तर मग तुझ्या भाऊच केला। संतोषभाई आपल्या घरातलं लेकरं म्हणून सगळ्यांनी राज्यभरातल्या लोकांनी पाठीशी उभारायचं, सगळ्याच जातीच्यांनी राहायचं त्यांच्या पाठीशी, संतोषभाईच्या कुटुंबाच्या पाठीशी। आणि आपलं लेकरं म्हणून समजा आपल्या घरातलं लेकरू जर असं मारलं किती राग येतो असं, किती चिडी ती चिडी तो पुढं कट्टर मराठी असली पाहिजे। कडवडवाना मराठ्यांना असल बना जरा पाहणीसुद्धा तांबर देऊ नका, सगळे सारखेच हार नाही घेतलं तर बघू पुढचं बघू, आता बदला होणार आहे। तुम्ही धीर देण्यासाठी आलात पण रात्रभर तुम्ही पण झोपला नाही, आता तुम्ही परत चाललेत का इथंच थांबणार आहेत काय म्हणजे थोडी अंगात आग व्हायची माझ्या, या कुटुंबाची परवानगी घेऊन हॉस्पिटल ॲडमिटला पुन्हा जागेवर चालू मी तसं चालू मला रात्रभर झोप नाही आली की मी असे फोटो उभे या जिंदगीत नाही बघ। पण तुमच्या डोळ्यात आम्ही कधी अश्रू बघितले नाही, मी लय कठोर दादा, शपथ सांगतो मी लय कठोर लय कठीण काळजी जाम पण वाईट गेली दिवस बघायला लावू नको। मला लय अवघड होईल। मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितलं की मी कधीही मागणी केली लात मारून बाहेर करून 302 टाक आणि हे 2-3 महिन्याचाच मॅटर संपवा। यांना चौकात फाशी देऊन गोळ्या घातल्या पाहिजे आणि 100-150 जण आहेत 100 आरोपी झालेच पाहिजे। आता मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे 2 वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही राजीनामा द्या मुंडेंना, मात्र अजितदादांनी एकदाही त्यांना सांगितलेलं नाही। तुम्ही कसं बघताय त्याच्यात अजितदादा प्रोटेक्ट करतात धनंजय मुंडेंना? यांनी आता चाल ढकलढकली करू नये। फडणवीस साहेबांनी अजितदादांनी त्यांच्यावरती एक लेकरू आणि केकरू राज्यात तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही बघितलं नाही। उभ्या आयुष्यात एक लक्षात घ्या, पण यांचं वय किती झालं आत्तापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं असं हे कुणीच इतके क्रूर हत्या करू शकत नाही तरी पाठीशी घालतात म्हणलं रोष नाही परवडायचा बरं का। सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या भानगडीत नका पडू। धनुभाऊ तुम्ही कालपासून ते फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही, तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिंमत नव्हती। मी नाही बोलू शकत काय घरच्यांशी भेट झाली त्यांना माहीत आहे का फोटोचं वगैरे काही? मलाच माहीत नाही काय म्हणजे मी आत्ताच गेलो आईजवळ बसलो आणि लेकरांना घेतलं आणि परत आलो लगेच।
गुरुभाऊ तुम्ही कायम सांगता की फुलासारखं जपलं होतं माझ्या भावाला. कुणाला पण विचारा ना तुम्ही गावात, प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावरचं. माझा फोटो देखील सिंगल नाही आयुष्यातला, सोबतच होतो आम्ही. कसं वाटत असेल सांगा, आणि ते दुःखसुद्धा व्यक्त करू शकत नाही मी. पद्धतीनं मारहाण केली गेली, ती मारहाण करण्याची जी पद्धत आहे, तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये जयराम चाटे संतोष अण्णाची पॅन्ट काढतोय, त्यानंतर त्यांच्यासोबत जे बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत, आणि त्यानंतर प्रत्येक गुन्हे हा त्यांच्या तोंडात लघवी करतोय. त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेलं आहे, आणि ते जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागतायत, तिथं आरोपी एन्जॉय करतायत, मजा घेतायत त्या ठिकाणी. ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे. तर त्यांना मारताना ते लोक जे एन्जॉय करतायत, एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा विलन अशा पद्धतीने ॲक्टिंग करू शकत नाही, तितका ओव्हर कॉन्फिडन्स ह्या मारणाऱ्या लोकांकडे आहे. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आला, कोण आहे याच्या पाठीमागं, ही ताकद यांना कुठून भेटली? त्यांना वाटतंय का की आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, आपण काहीही केलं तरी काय, यांना कोण वाचवणार आहे? कशामुळे त्यांनी हा हत्या घडवली हेच आपल्याला याच्यातून दिसून येत आहे. पहिल्या दिवसापासून आपण म्हणतोय की ही हत्या जातीवादातून नाही घडली, ही खंडणीतून हत्या घडली, आणि खंडणी वसूल करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जी ताकद होती, आपण पहिल्या दिवसापासून बघतोय की यांना पोलीस प्रशासन मदत करतंय. पोलीस प्रशासनाने त्यांना मदत केल्यामुळे यांनी हत्या घडून आणली, आणि हत्या घडल्याच्या नंतरही ज्यावेळेस ते आरोपी जेलमध्ये जात आहेत, जेलमध्ये सुद्धा त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली जाते, बाकी सुख सुविधा दिल्या जात आहेत, कॅमेरे बंद ठेवून त्यांची व्यवस्था केली जाते. का नेमकं कशामुळे एवढी ह्या लोकांना सेवा दिली जाते हाच प्रश्न पडतोय. म्हणून हा जनतेतून संताप लोकांचा दिसून येत आहे, म्हणून लोक आज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. काय मागणी असणार आहे यापुढील सगळ्या प्रक्रियेतून? ह्या आमची एकच मागणी असेल की हे जे कोणी मारेकरी आहेत आणि त्यांना जी कोणी ताकद भेटत आहे, त्या ताकदीला आणि या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना आरोपी केलं गेलं पाहिजे. जे कोणी यांना ताकद देत आहेत त्या लोकांना आरोपी केलं पाहिजे, आणि जे काही पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत, जेलमधले कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कारण शासनाने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई केल्या पाहिजेत. नाहीतर जर प्रत्येक गोष्टीला आम्ही तक्रार करायची आणि त्यानंतर कारवाई व्हायची असं जर केलं तर कायद्याचा धाक कर्मचाऱ्यांना राहणार नाही आणि सर्रास कायदे मोडले जातील. मात्र दुसरीकडे देखील ज्यावेळेस देशमुखांची हत्या झाली, मागणी करणार आहोत. आम्ही कोर्टातून मागणी करणार आहोत. व्हिडिओ असे आपल्याला देता येणार नाहीत SIT मार्फत, तर कोर्टातून भेटतील का कसे हे आपण बघणार आहोत. चार्जशीटमध्ये दाखल झालेत का मुद्देमाल म्हणून ते आलेत हे बघावं लागणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एवढी जी काही विटंबना केली गेली त्याच्यात 301 कलम लागला गेला नाही आहे. मृतदेहाची विटंबना म्हणून 301 नवीन कलमाप्रमाणे कलम लागतो, तो कलम अजून लागलेला नाही. एवढी एक विनंती मी शासनाला करेन, तो कलम लावला पाहिजे. तो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगितली नाही पाहिजे, ती स्वतःहून प्रशासनाने केली पाहिजे. एवढीच विनंती आहे आम्हाला, सांगायला लावू नका, एवढी विनंती करेन मी प्रशासनाला. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी,
बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.